नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की पोलीस भरतीचे वेळापत्रक। आता पोलीस भरतीचे वेळापत्रक म्हणजे काय की मी ह्यामध्ये सांगणार नाही की आपली लेखी केव्हा असणार आहे, आपलं फिजिकल केव्हा असणार आहे किंवा आपलं मेडिकल केव्हा असणार आहे, हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन। परंतु त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा भरला नसेल तर त्या मित्रांसाठी हा खास व्हिडिओ ठरू शकतो। म्हणजेच काय, समजा फॉर्म भरला असेल मित्रांनो तर तुम्ही जो ह्याच्या आधी जो व्हिडिओ बनवला होता तो बघण्याची गरज नाहीये। पण फॉर्म जर भरला नसेल तर मित्रांनो तुम्हाला मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही व्हिडिओ एकदा पहा, कारण की फॉर्म भरताना किंवा फॉर्म भरायच्या आधी आपल्याला ज्या काही आपण चुका करतो, खूप मोठमोठ्या चुका असतात, त्या चुका आपण करू नये त्यासाठी तो व्हिडिओ खास मी बनवला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे मित्रांनो, की आपण जेव्हा पोलीस भरतीला जाणार आहोत किंवा आपण जेव्हा पोलीस भरती करणार आहोत त्यावेळी मित्रांनो काय होतं की पोलीस भरतीला जाण्याआधी जी आपली तयारी असते, म्हणजेच काय, आपल्याला डॉक्युमेंट काढायचे आहेत का, तर काढायचे अजूनपर्यंत तुम्ही काढले नसतील तर त्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ येईल मित्रांनो डॉक्युमेंट बद्दल लवकरात लवकर। त्याआधी सुद्धा आपले ह्याआधी 2-3 वेळा मी व्हिडिओ बनवले होते, ते आपल्या कम्युनिटी पोस्टला येतील किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पोलीस भरतीची प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये सुद्धा डॉक्युमेंट बद्दल खास असे व्हिडिओ आहेत की ज्यामध्ये तुम्हाला पोलीस भरतीला हे डॉक्युमेंट लागतील अशा प्रकारे। दुसरी गोष्ट मित्रांनो, आपल्याला फॉर्म भरल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय करायची, ती म्हणजे तयारी। आता पोलीस भरतीची तयारी याच्या आधी सुद्धा तुम्ही करत होता, याच्या आधी सुद्धा आपले वेळापत्रक बनवले असतील तुम्ही किंवा नसतील, एवढं कोण सिरियस घेत नाही, कारण की मलाही माहिती आहे पोलीस भरती करणारी जी मुलं आहेत मित्रांनो, जोपर्यंत फॉर्म भरत नाहीत तोपर्यंत ते सिरियस घेत नाहीत, कारण की हा महाराष्ट्रातला एक प्रथा म्हणू शकतो, एक ट्रेंड आहे, जोपर्यंत आपली परीक्षा येत नाही तोपर्यंत आपण अभ्यासाला सुरुवात करत नाही। त्याच्यामुळे मित्रांनो आता फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। आता फॉर्म भरताना किंवा भरल्या गेल्यानंतर आपल्याला थोडी तयारी जास्त करावी लागणार आहे, म्हणजे जिथे आपण 5 तास तयारी करतो तिथं आपल्याला 8 तास करावे लागणार आहे। तर ते मित्रांनो तेच वेळापत्रक मी तुम्हाला थोडक्यात इथे सांगणार आहे की आपल्याला या पोलीस भरतीमध्ये जर भरती मिळवायची असेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर समजा तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार असाल, तिथे किती जागा आहेत, कशा आहेत का, आपल्याला तो विचार न करता आपल्याला किती जागा लागते, एक जागा लागते, त्या जागेचा विचार करून आपल्याला ती वर्दी मिळवायची असेल तर अशा प्रकारे जर तुम्ही वेळापत्रक केलं, अशा प्रकारे तुम्ही एक स्वतःला कम्फर्ट झोनमधनं बाहेर काढून जर त्या वेळापत्रकमध्ये टाकलं किंवा त्या डिसिप्लिनमध्ये तुम्ही गेलात तर नक्कीच यावर्षी तुम्हाला वर्दी मिळू शकते। तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSGD अशा प्रकारची व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूला असेल बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळते। मित्रांनो सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तो फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। तर मित्रांनो पोलीस भरती करताना सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे कम्फर्ट झोन सोडणं। म्हणजे कम्फर्ट झोन म्हणजे काय, आत्तापासून हा व्हिडिओ बघितल्यापासून बाहेर मित्रांसोबत फिरायला जाणं किंवा टाइमपास करणं, रील्स बघणं, सोशल मीडियावर टाइम घालवणं किंवा आलो इकडून आलो तिकडून ते सगळं, त्याच्यानंतर बारशाला गेलात, लग्नाला गेलात, वाढदिवसाला गेलात ते सगळं, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यात आधी बंद करायच्या आहेत। किती दिवस बंद करायच्यात, जोपर्यंत तुम्ही ट्रेनिंगला जात नाही तोपर्यंत बंद करायचं। तर ट्रेनिंगला जात नाही याचा अर्थ काय मी तुम्हाला कोणतरी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेन किंवा या व्हिडिओच्या शेवटी पण सुद्धा सांगू शकतो। म्हणजे जोपर्यंत आपण ट्रेनिंगला जात नाही मित्रांनो तोपर्यंत आपण पोलीस बनलेलो नसतो, हे लक्षात घ्या। तोपर्यंत आपल्याला काळजी घ्यायची असते आजपासून या व्हिडिओ पाहिल्यानंतर। तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बंद करायच्या आहेत, थोड्याच दिवस कष्ट घ्यायचे, थोड्याच दिवस आपल्याला डिसिप्लिनमध्ये राहायचं आहे। ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही केल्यात तर नक्कीच ही वर्दी यावर्षी तुम्हाला मिळून जाईल। सकाळी आपण 5चा टाइम ठेवायचा की 6चा हे तुमच्यावर डिपेंड आहे, पण मी मोस्टली सांगेन तुम्हाला 6चा टाइम ठेवा, कारण की कष्ट आपण दिवसभरात खूप करणार आहोत, पोलीस भरतीची तयारी करणार आहोत, अभ्यास करणार आहोत, ग्राउंड करणार आहोत, त्याच्यामुळे आपलं शरीर खूप थकणार आहे, त्याच्यामुळे झोप सुद्धा तितकीच गरजेची आहे जेवढं ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत। जेव्हा तुमची पूर्ण चांगली झोप होईल, जेव्हा तुमचं शरीर जे आहे रिचार्ज होईल, त्यावेळीच दुसऱ्या दिवशी तुमचं मित्रांनो शरीर, तुमचा मेंदू तुम्हाला साथ देईल अभ्यास करण्यासाठी आणि ग्राउंडवरती फिजिकल मारण्यासाठी। मित्रांनो टार्गेट ठेवा, एक टार्गेट ठेवून चला। तुमच्या मोबाईलचा वॉलपेपर, तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही पाहता सगळ्या गोष्टी सगळीकडे वर्दी लावा, म्हणजे एक आपण म्हणू शकतो की मॅनिफेस्ट जे आपण म्हणतो, म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही ऐकलं असेल मित्रांनो। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी या वर्दीच्या व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम इथे आपल्याला स्टार्ट करायचा आहे। म्हणजेच काय, दररोज नुसतं डोक्यामध्ये वर्दी 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 आणायचं, त्यावेळेस तुम्हाला ही वर्दी मिळू शकते, म्हणजे युनिवर्स सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मदत करतात। आपल्याला 6 वाजता आपला दिवसाची सुरुवात करायची आहे आणि संध्याकाळी कितीला संपवतो हे तुमच्यावर डिपेंड आहे। माझ्या परीने मी तुम्हाला हे वेळापत्रक सांगणार आहे। तर 6 वाजता जेव्हा तुम्ही दिवसाला सुरुवात कराल मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडायचे आहेत आणि ज्याही तुम्ही गोष्टीला मानता, म्हणजे देवाला मानता, आईवडिलांना मानता, कोणालाही गुरूंना मानता,
त्यांना एक नमस्कार करायचा आहे. त्यानंतर या पृथ्वीला किंवा या धरतीला एक नमस्कार करायचा आहे. नमस्कार करून सांगायचं आहे की धन्यवाद मला या पृथ्वीवर आणण्यासाठी आणि धन्यवाद मला ह्या पोलीस भरतीचा जे काही वेळ आहे म्हणून किंवा ह्या वर्दीचा वेळ लावण्यासाठी. आणि इथून आपली सुरुवात करायची आहे. हे सुरुवात झाल्यानंतर मित्रांनो 2 मिनिटं आपले डोळे बंद करायचे. इमॅजिन करायचे की मी वर्दी घातलेली आहे. हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. हे झाल्यानंतर मित्रांनो जेव्हा तुमचं हे सगळं करताना 2 ते 3 मिनिटं जातील, म्हणजे 6 वाजून 5 मिनिटं होतील असं पण धरू. चला 6च्या आधी जर उठलात तर बेस्टच आहे, पण 6 पासून आपण एक अंदाज वेळापत्रक सुरू करतोय. त्याच्यानंतर मित्रांनो काय करायचं, तुम्हाला जे सकाळच्या विधीत त्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या, थोडं फ्रेश वगैरे व्हायचंय. त्याच्यानंतर आपल्याला ग्राउंडवरती जायचं आहे. आणि ग्राउंडवरती जायच्या आधी मित्रांनो 2 तांबे का होईना, 2 मग का होईना आपल्या अंगावर घ्यायचे, तरच तुम्ही ग्राउंडवरती जा. मी म्हणत नाही पूर्ण अंघोळ करा, पण थोडं तरी अंगावर पाणी घेऊन जा. म्हणजे काय होतं मित्रांनो, जो आपल्या शरीरातला थकवा आहे, जो आपला फ्रेश, जे आपलं आपण म्हणू शकतो की आपला एक आळस आहे, तो आळस निघून जातो ग्राउंडवरती जाण्याआधी. जर तुम्ही विचार करत असाल नाही चल यार उठलो, ब्रश वगैरे केला, बाथरूमला वगैरे जाऊन चला आता ग्राउंडवर, मजा येत नाही. तेच तुम्ही जर थोडी अंघोळ नॉर्मल करून गेलात तर अजून मजा येते ग्राउंडवरती जाण्यासाठी. एक फ्रेश मूड होऊन जातो. तर आपण या सगळ्या गोष्टींसाठी 6:30 पर्यंत टाइम घेऊया. तुमचा सगळ्यांचा जो सकाळचा जो विधी आहे, सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही 6:30चा टाइम घेतला. 6:30ला आपल्याला घर सोडायचं आहे. किंवा तुमची अकॅडमी असेल तर मला सांगायची गरज नाही, तुमच्या अकॅडमीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडल्या जातात. पण जे विद्यार्थी अकॅडमीमध्ये नाही आहेत त्यांना मी सांगतोय, तुम्हाला सकाळी 6:30ला घर सोडायचं. 6:30ला घर सोडल्यानंतर आता मित्रांनो हिवाळ्याचे दिवस चालू आहेत बऱ्यापैकी, जानेवारी फेब्रुवारीपर्यंत. तर थोडा अंधार असतो, त्याच्यामुळे थोडं अशा ठिकाणी आपल्याला जायचं जिथे थोडा उजेड असेल. तिथपर्यंत जाताना आपलं ग्राउंड असेल किंवा आपलं जे काही प्लेस असेल जिथे आपण प्रॅक्टिस करतो, आपली जिम असेल जिथेही, तर तिथपर्यंत जाताना मित्रांनो एवढी काळजी घ्यायची. जर तुम्ही बाईकवरून जात असाल तेव्हा सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची, कारण की आपल्याला फिजिकल मारायचं. आणि फिजिकल मारण्यासाठी आपले पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत प्रत्येक अवयव आपला परफेक्ट असणं गरजेचं नाही. की मग गेला कुठेतरी बाईकवरती घसरून पडला, झालं मग आठवडाभर झोपून राहिला, त्यात मजा नाही. गेला कुठेतरी सायकलवरती पायच मुरगळून घेतला, धावताना चुकीचा धावला, पायच मुरगळून घेतला, असं काहीही करायचं नाही. खूप काळजी घ्यायची. ही संधी पुन्हा नाहीये असं डोक्यात धरून चालायचंय. तर ग्राउंडवरती तुम्ही पोहोचलात, ग्राउंडवरती एकदम सुरक्षित पोहोचला. येताना सुद्धा सुरक्षित यायचंय. हे आपल्याला ट्रेनिंगला जाईपर्यंत करायचं. एकदा ट्रेनिंगला नंतर पाय मुरगळूयात नाही तर हात मुरगळूयात, काही फरक पडत नाही, ते आपल्याला ऍक्सेप्ट करतात. तर ह्या गोष्टी आपल्याला करायच्या. त्याच्यानंतर तुम्ही ग्राउंडवरती गेल्या, ग्राउंडवरती तुम्हाला वॉर्मअप करायचा. आधी वॉर्मअप करताना एक डोक्यात लक्षात घ्यायची मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची, ती म्हणजे काय, पायापासून सुरुवात करायचं आहे आपल्याला. म्हणजेच सुरुवातीला आपल्याला पूर्णपणे पायाचा व्यायाम, एका दिवशी मी पूर्णपणे व्हिडिओ देईन लवकरात लवकर. तर आपल्याला पूर्ण आधी पायांच्या नखांचा बोटांचा व्यायाम, त्याच्यानंतर आपल्या पायाच्या खाली जे काही जॉईंट आहेत जेवढेही, त्या जॉईंटचा व्यायाम एक एक करत आपल्याला पूर्णपणे डोक्यापर्यंत यायचं आहे. आणि ते आल्यानंतर मानेचा सुद्धा व्यायाम करायचा तुम्हाला. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीचा मॅक्झिमम तुम्हाला जेवढेही आपले जॉईंट आहेत ते सगळे ओपन करून घ्यायचे. त्याच्यानंतर नॉर्मल चालायला स्टार्ट करायचं आहे. चालून झाल्यानंतर मित्रांनो रनिंग करायचे. रनिंग तुम्हाला सुरुवातीला, जर तुम्ही सुरुवात करत असाल भरतीला, तर तुम्ही सुरुवातीला मित्रांनो नॉर्मल रनिंग, जॉगिंग टाईप करा. त्याच्यानंतर हळूहळू आपल्याला फिजिकलला कमीत कमी 2 ते 3 महिने आहेत, हळूहळू स्टेप बाय स्टेप वाढवत जावा. तर तुम्हाला कशा प्रकारे फिजिकल करायचे, काय करायचं, ट्रिक काय असतात त्याच्याबद्दल फिजिकलचा सेपरेट व्हिडिओ येईल. ह्यात फक्त मी वेळापत्रक सांगतोय तुम्हाला मित्रांनो. तर फिजिकलला तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. फिजिकलमध्ये जो तुमचा आवडता इव्हेंट आहे, तुमचं 100 मीटर असेल, 1600 मीटर असेल, तुम्हाला गोळाफेक असेल, सुरुवातीच्या काळात मित्रांनो सुरुवातीला 1 तासभर त्यालाच वेळ द्या. मी तर म्हणतो सकाळी मूड फ्रेश असतो, त्याच्यानंतर त्या फ्रेश मूडमध्ये तुम्हाला चांगल्या गोष्टी करायला आवडतात, त्यामुळे अजून फ्रेश मूड राहतो जो तुम्हाला आवडतो त्या ह्याच्यामध्ये. कोणतीही, म्हणजे जसं 1600 मीटर असेल, 100 मीटर असेल, जे तुम्हाला आवडतं तेच तुम्ही करत राहा. त्याच्यानंतर मित्रांनो त्यामध्ये काही ट्रिक आहेत. 100 मीटरमध्ये काही ट्रिक आहेत, तुम्हाला त्यामध्ये सांगेन. टाईम कमी करायचा, म्हणजे तुम्हाला जर तुमचा आत्ता टाईम 12 सेकंदाचा येतोय कन्फर्म, जर मी ती ट्रिक तुम्हाला सांगितलं, तुमचा कमीत कमी 5 ते 6 मिली सेकंद वाचू शकतात ती ट्रिक वापरली तर. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन मी. तर तुम्हाला जे काय ते करायचं आहे, सगळ्या गोष्टी ग्राउंडवरती करायच्यात, सांगायची गरज नाही. प्रत्येकाला सगळ्यांना माहिती आहे ग्राउंडवरती आपल्याला काय करायचं काय नाही. तर हा जो वेळ आहे जवळजवळ 7:30 ते 7:45, 8 पकडून चला. तुम्हाला 8 पर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. सध्या फोकस करायचा आपल्याला कुठं, लेखी परीक्षेवरती. कारण की बरेच मुलांचं ग्राउंड चांगलं असतं, परंतु लेखी कुठेतरी कमकुवत असतं. आणि लेखीला कॉम्पिटिशन खूप असतं. ग्राउंडला आजकाल आपण म्हणू शकतो की ग्राउंडला बऱ्यापैकी कॉम्पिटिशन कमी आहे. 50 मार्काचं ग्राउंड आहे तरी आपण नॉर्मली 40वर प्रत्येकाला पडतात. पण लेखीमध्ये कुठेतरी आपल्याला प्रॉब्लेम येतो, कारण की आपला अभ्यास झालेला नसतो, टाइमपास केलेला असतो, खूप काही गोष्टी आहेत, त्याला कारणं खूप असतात. त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, लेखीवरती जरा फोकस जास्त करायचा आहे.
तर मित्रांनो 8 वाजल्यापासून आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची नाही. 8 वाजता आपण घरी जाणार आहे. 8 वाजता घरी गेल्यानंतर तुम्हाला 8 ते 9 तुम्हाला तुमची अंघोळ करायची असेल किंवा तुम्हाला घरामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या त्यात रेस्ट करायचे, प्रॉपर रेस्ट करायचे. तुम्हाला जर तुम्ही काही ड्रिंक वगैरे घेत असाल म्हणजे लिंबू पाणी वगैरे किंवा एनर्जी ड्रिंक असेल जे तुम्ही घरगुती बनवाल, मी सांगेन तुम्हाला कशी बनवायची डाएटच्या व्हिडिओमध्ये, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतील तर त्या तुम्ही 8 ते 9 या गोष्टी या टाईममध्ये करू शकता. हे झालं 9 पर्यंत. आता 9 पर्यंत तुम्ही नाश्ता वगैरे करून तयार झालात. तुमची एक प्लेस घरामध्ये निवडायची आहे, म्हणजेच इथे मी बसून रोज अभ्यास करणार, म्हणजे जागा एक असावी तरच मित्रांनो तो अभ्यास होऊ शकतो. ती कोणतीही असेल, तुमच्या घरामध्ये असेल, तुमच्या घराच्या अंगणात झाडाखाली असेल, तुमच्या बिल्डिंगच्या टेरेसवरती असेल, तुमच्या घराच्या मागे, जिथेही, पण एकच जागा असावी दररोज, तरच तुम्हाला ती एक सवय लागून जाईल. तर आज इथे बसला, उद्या तिथे बसला तर तुमचं अर्ध लक्ष इकडे तिकडे जाणार आहे. त्याच्यामुळे एक जागा निवडा आणि त्याच जागे तुम्ही काय ते अभ्यास करायला सुरुवात करा. तर तो तुमचा 9 वाजता तुम्हाला काय करायचं, 9 वाजता अभ्यास करायला सुरुवात करताना सर्वात आधी चालू घडामोडी आणि पेपर वाचायची तुम्ही ट्राय करा. म्हणजे दररोजचा जो चालू घडामोडी जी आहे तुम्ही मोबाईलवरती अवेलेबल होत असेल तर बेस्ट आहे. पण मोबाईलवरती अवेलेबल होत असताना सगळ्यात आधी मी सांगेन मित्रांनो, जर तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल, फेसबुक वापरत असाल किंवा व्हॉट्सअप वापरताय किंवा टेलिग्राम वापरताय किंवा यूट्यूब वापरताय, या 5ही गोष्टींपासून फक्त आणि फक्त नॉलेज घ्यायचा विचार करा. बाकीच्या काय रील्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी थोड्या लांब ठेवा. ऑटोमॅटिक तिकडे मन जाईल आणि कधी स्क्रोल करत 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 2 तास जातील समजणार नाही. त्याच्यामुळे हे तुम्हाला परीक्षा होईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब राहायचं आहे. जे तुम्हाला नॉलेज मिळेल, जे तुम्हाला उपयोगाचं आहे तेच तुम्ही बघा. त्याला पण एक वेगळा टाईम आपल्याला द्यायचा आहे. तर 9 वाजता तुम्हाला ह्या 2 गोष्टी करायच्या, पेपर वाचायचा आहे आणि चालू घडामोडी करून घ्यायची. हे अर्ध्या तासात तुम्हाला हे सगळं कव्हर करायचं आहे. अर्ध्या तासानंतर मित्रांनो काय करायचं, तुम्हाला जो विषय आवडत नाहीये, म्हणजे जो समजा मॅथ्स तुम्हाला अवघड आहे, आवडत नाहीये, किंवा तुम्हाला मराठी अवघड आहे, आवडत नाहीये, तुम्हाला इंग्लिश ग्रामर आवडत नाहीये, अवघड आहे, तर तो विषय तुम्हाला 9:30 वाजता स्टार्ट करायचा आहे आणि तो विषय 10:30 पर्यंत आपल्याला रेंगाळायचा आहे. मी रेंगाळायचंच म्हणतोय. तर 10:30 पर्यंत तुम्हाला ह्या विषयामध्ये तुम्हाला एक प्रॉपर तुम्ही एक रोडमॅप करा की मला आज हा टॉपिक करायचा आहे, उद्या हा टॉपिक करायचा आहे, परवा तो टॉपिक करायचा आहे. असं टॉपिक वाईज जावा आणि एखादे चांगले क्लासेस असतील, ऑनलाईन असतील, ऑफलाईन असतील, किंवा ऑनलाईन असतील तर बेस्टच आहे, या क्लासेसला फॉलो करा. यूट्यूबवरती असंख्य क्लासेस आहेत, तिथे पैसे द्यायची गरज पडत नाहीये. परंतु जर चांगलं नॉलेज घ्यायचं असेल तर थोडेफार पैसे खर्च करावे लागतील. पण सुरुवातीला मित्रांनो मी सांगेन की जोपर्यंत एखाद्या टीचरची तुम्हाला सवय होत नाहीये तोपर्यंत तुम्ही त्या टीचरला जज केल्याशिवाय तिथपर्यंत जाऊ नका. कारण की आजकाल काय झालंय, महाराष्ट्र पोलीस भरती म्हणलं की कोणीही उठतंय, यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतंय, कोणीही उठतंय क्लासेस लॉन्च करतंय, कोणीही उठतंय आणि बॅच लॉन्च करतंय. असं करू नका. ज्यांना ऑलरेडी नॉलेज आहे, ज्यांच्याकडे चांगलं नॉलेज आहे, त्यांनाच तुम्ही फॉलो करा, त्यांच्याच मागे जावा किंवा त्यांचेच क्लास अटेंड करा. आपले सुद्धा कदाचित मॅथ्सचे क्लासेस येऊ शकतात. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर सुद्धा सबस्क्राईब करू शकता, बाजूला बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजेच तुम्हाला ते सुद्धा क्लासेस इथे मोफत मिळू शकतील. तर मित्रांनो तुम्हाला 9:30 पर्यंत ह्या गोष्टी करायच्या. 9:30 नंतर तुम्हाला 10 ते 15 मिनिटाचा रेस्ट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा 9:15 ते 10:30 ते 10:30 पुन्हा असा एखादा टॉपिक उचलायचा आहे जो टॉपिक तुम्हाला थोडाफार आवडतो. असंच तुम्हाला मित्रांनो प्रत्येक 45 मिनिटाचा जो काही टाईम आहे तो जवळजवळ तुम्हाला 12:30 पर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्यात. 12:30 नंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपलं पूर्णपणे पुस्तकं वगैरे ते थोडी साईडला ठेवून द्यायचे आणि 12:30 ते 1 वाजेपर्यंत तुमचा मोबाईल चालायचा, बिंदास एकदम मस्त, एकदम रील्स बघायच्यात. तुम्हाला जे काय आवडते ते तुम्हाला अर्धा तास करून घ्यायचं आहे. 1 वाजता आपल्याला जेवायला बसायचं आहे. 1 वाजता जेवायला बसल्यानंतर मित्रांनो जे तुमचं जेवण आहे ते 1:15 पर्यंत जे काय आहे ते कंप्लीट होऊन जाईल. या काळात मित्रांनो 1:15 वाजता जेवण झाल्यानंतर 1:15 ते 3 वाजेपर्यंत आपल्याला पूर्णपणे रेस्ट घ्यायची. त्या रेस्टमध्ये कुठं घराच्या बाहेर जायचं नाहीये. तुम्ही घरामध्ये गप्पा मारू शकता, टीव्ही बघू शकता किंवा झोपायचं असेल तर झोपू शकता, कारण की झोप पण तेवढीच गरजेची आहे. परंतु अजून एक गोष्ट तुम्हाला मित्रांनो सांगेन की या काळामध्ये म्हणजे जेव्हा आपली भरती सुरू असणार आहे, या काळामध्ये थोडं घरच्यांशी आपल्याला संवाद पण तेवढाच चांगला साधायचा आहे. म्हणजे आपली आई असेल किंवा आपली ताई असेल किंवा आपला दादा असेल, जो काही लहान भाऊ असेल, यांच्याशी आपल्याला संवाद थोडा चांगला ठेवायचा आहे. कारण त्या काड्या करतील का तर करतीलच. त्याच्यामुळे आपण जर चांगल्या गोष्टी करत असो तर त्या काड्या करणार नाहीत. म्हणजेच काय, थोडं घरात सांगायचं आहे मी पोलीस भरती करतोय, थोडं सिरियस आहे, मला थोडा सपोर्ट करा. याने फायदा काय होणार मित्रांनो, एक तर तुम्हाला ते वेळ सेपरेट काढून देतील, करते तर करू दे. दुसरी गोष्ट, तुमची आई किंवा ताई असेल, तुम्हाला जर डाएटमध्ये त्यांचा जर चांगला हेल्प मिळणार असेल तर थोडं चांगलं बोललं त्यांच्याशी तर तुम्हाला तो पण डाएट चांगला मदत म्हणून देतील. म्हणजे तुम्हाला सकाळी हेल्थ ड्रिंक जर हवी असेल तुमची ताई बनवून देऊ शकते. सकाळचा नाश्ता झालं, दुपारचं चांगलं जेवण झालं,
संध्याकाळचं जेवण तुम्हाला आई बनवून देऊ शकते, पण तेच जर तुम्ही वाकड्यात गेला तर तुम्हाला मग अवघड आहे तुमचं. ती वर्दी मिळणं तर लांबच, फटके जास्त मिळतील. तर त्याच्यामुळे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्या. तर 3 वाजेपर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करून झोपून उठायचं आहे. 3 वाजता मित्रांनो 3 ते 4:30 पर्यंत पुन्हा तोच रुटीन चालू करायचा आपला अभ्यासाचा. ते टॉपिक कसे असावेत, काय असावेत हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. जाऊन तुम्ही डायरेक्टली चेकआउट करू शकता. टाईम विथ टॉपिकसुद्धा मी दिलेलं आहे. तर टाईम त्यात मी वेगळे दिलेले आहेत, इथे टाईम मी वेगळे सांगतोय, पण तुम्ही मॅनेज करून घ्या तुम्ही. तर मित्रांनो हे सगळं करायचं आहे. 4:30 वाजता पुन्हा तुम्हाला एक थोडं फ्रेश व्हायचं आहे, बसायचं आहे. 5 वाजता थोडं उन्हाचा अंदाज घ्यायचा आहे बाहेरचा आणि पुन्हा ग्राउंडवरती जायचं आहे. 2 टाईम ग्राउंड करणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्ही पोलीस भरतीमध्ये पुढे जाऊ शकता. तर मित्रांनो तुम्हाला अजून एक टिप सांगेल. सकाळी जर तुम्ही रनिंग करत असाल 1600 मीटरची लॉंग रनिंग, शॉर्ट रनिंग जर सकाळी तुम्ही करत असाल, तर संध्याकाळी मित्रांनो मी एक सांगेन तुम्हाला, पुशअप वगैरे, गोळाफेक या गोष्टी ज्या आहेत ते संध्याकाळी तुम्ही ठेवा. आणि मॅक्झिमम तुमचा वर्कआउट जो आहे, म्हणजे तुमची ताकद वाढायचा जो वर्कआउट आहे तो तुम्ही संध्याकाळी ठेवा. सकाळी फक्त रनिंग ठेवा, बेस्ट होऊन जाईल. तर हे तुम्हाला सगळ्या कधी करायचे अंधार पडेपर्यंत किंवा 6:30 ते 6:45 पर्यंत. पुन्हा आपल्याला घरी यायचं आहे 6:30 ते 6:45 पर्यंत. 7 वाजता पुन्हा आपल्याला छान देवाची बत्ती लावायची, देवपूजा करायची, देवाला हात जोडायचे आणि नमस्कार करून सांगायचे की मला यावर्षी यार वर्दी पाहिजे. तर हे झाल्यानंतर 7:15 वाजता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, आपला जो मोबाईल आहे तो मोबाईल उचलायचा सरळ आणि मोबाईलवरती एज्युकेशन, म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं सकाळी जो मी पुस्तक ज्ञान घेतलं, संध्याकाळी 7 ते 9 तुम्हाला काय करायचं आहे, मोबाईलवरती क्लासेस असतील किंवा मोबाईलवरती तुम्हाला जे एज्युकेशन रील्स वाटतात, यूट्यूब व्हिडिओ वाटतात, आपले जे यूट्यूब व्हिडिओ आहेत ते वाटतात किंवा तुम्हाला जिथेही डाऊट आहे ते सरळ सर्च करायचं, यूट्यूबला जाऊन बघायचं. हे तुम्हाला 9 वाजेपर्यंत करायचं आहे. मॅक्झिमम 9:30 पर्यंत तुम्ही ते करू शकता. 9:30 वाजता पुन्हा आपल्याला जेवायला बसायचं आहे. ते 10 वाजेपर्यंत आपलं जेवण बिवण संपून मस्त आपला बेड पकडायचा जाऊन आणि बेडवरती गेल्यानंतर आपला मोबाईल घ्यायचा आहे आणि मोबाईलवरती पूर्ण टाइमपास करायचा आहे 10:30 ते मॅक्झिमम 10:45 पर्यंत. त्या 10:45 पर्यंत तुम्हाला मित्रांशी बोलायचं असेल, तुम्हाला मैत्रिणींशी बोलायचं असेल, तुम्हाला कुठं रिलेटिव्हशी बोलायचं असेल, तुम्हाला ग्रुपमध्ये चॅटिंग करायचं असेल, जे काय करायचं तुम्हाला पूर्णपणे 10:15 ते 10:30 पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. या दरम्यान तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तुम्ही करू शकता, पण थोडं आपल्याला सिरियस व्हायचं आहे. भरतीसाठी वाढदिवस, बारसं, लग्न या सगळ्या गोष्टी आपल्याला थोडं लांब ठेवायच्या. तर हे सगळं झाल्यानंतर मित्रांनो 10:30ला झोपून गेलात तर बरोबर सकाळी 6 वाजेपर्यंत जर तुम्ही झोपलात तर तुमची 7 ते 8 तास झोप होते आणि ती बरीचशी आहे आपल्या शरीरासाठी. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला पूर्णपणे वेळापत्रक करायचं आहे. अशा प्रकारे पूर्णपणे तुम्हाला एक तुमचं जे आपली दिवसाची दिनचर्या आहे ती तुम्हाला पूर्णपणे करायची आहे. यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल किंवा यामध्ये अजून तुम्हाला माहिती हवी असेल, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला त्याबद्दल लवकरात लवकर माहिती मी देऊन देईल. तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता, अशा प्रकारे पूर्णपणे माहिती होती. आवडली असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. जाता जाता मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करून जावा. डिटेलमध्ये पूर्णपणे माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ते तुम्ही घेऊन लिहून ठेवू शकता. मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.